नमस्कार, मी प्रतीक्षा. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर एक नजर टाकूया आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या घडामोडींवर. जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाइंड ठार झाले. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन राबवण्यात येते. त्यात दक्षिण काश्मीरमधील कुलगाम परिसरात जोरदार गोळीबार सुरू आहे. त्यात आतापर्यंत 3 दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने टिपून त्यांचा खात्मा करण्यात आलाय. तर एक जवान जखमी झालाय. आणखी 2 दहशतवादी लपून बसल्याचं समोर आलंय. तर त्यांचा शोध अद्याप सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पालिकेने शहरातील कबूतरखान्यांवर कारवाई सुरू केल्यानंतर आता जैन समाज आक्रमक झालाय. कबूतरांची विष्ठा आणि पिसांमुळे श्वसनाचे आजार होतात. त्यामुळे मुंबईतील कबूतरखाने बंद करावेत अशी मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेने दादरमधील कबूतरखान्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता. या विरोधात रविवारी मुंबईत जैन समाजाकडून शांतीदूत यात्रा काढून विरोध दर्शवण्यात आला. शनिवारी संध्याकाळपासून महापालिकेने ताडपत्री लावून संपूर्ण दादरचा कबूतरखाना बंद केला होता. या ठिकाणी धान्य घालण्यास बंदी घालण्यात आली असून परिसरात फलक लावून सूचना देण्यात आल्यात. कोणी धान्य टाकताना आढळल्यास त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराही पालिकेकडून यावेळी देण्यात आला आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे अकोल्यातील सामाजिक न्याय भवनाच्या उद्घाटनासाठी शहरात होते. यावेळी बोलताना त्यांनी केलेले एक विधान नवा वाद निर्माण करणारे ठरले. सामाजिक न्याय भवनाच्या वसतिगृहासाठी तुम्ही 5, 10 किंवा 15 कोटी अशी कितीही रक्कम मागा, आपण लगेच मंजूर करू. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जाते, असं वादग्रस्त वक्तव्य संजय शिरसाट यांनी यावेळी केले. रोहित पवार यांनी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचा एक व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला. याद रखना, मेघना बोर्डीकरचा शब्द आहे, कानाखाली घालील आता, आत्ताच्या आत्ता बडतर्फ करून टाकेल असा इशारा या व्हिडिओमधून देण्यात आलाय. हा व्हिडिओ पोस्ट करताना रोहित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस साहेब, काय सज्जन मंत्री शोधलेत आपण, कृपया यांना आवरा असं कॅप्शन या व्हिडिओत रोहित पवार यांनी दिलंय. व्हायरल झालेल्या व्हिडिओवर मेघना बोर्डीकर यांनी स्पष्टीकरण दिले. माझा तो राग माझ्या लाडक्या बहिणींच्या हक्कासाठी होता. कृपया अर्धवट माहितीवरून जनतेची दिशाभूल करणारे ट्विट करणं बंद करा. पोलीस ठाण्यात जाऊन दादागिरी करण्यापेक्षा हे कधीही चांगलंय. जय जिजाऊ, जय अहिल्या, जय सावित्री असं ट्विट मेघना बोर्डीकर यांनी केलंय. खात्यातील निधीवरून पर्यावरण खात्याला स्वतःची निधी नाही यांनी खदखद व्यक्त केली आहे. पर्यावरण खात्याला स्वतःचा निधी नाही, दंडाच्या रकमेतून निधी जमा होतो असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. तर पंकजा मुंडे म्हणाल्यात की सर्वांनी मिळून कचऱ्याबाबत सामूहिक जबाबदारी स्वीकारणं आवश्यक आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारा कचरा हा आता केवळ स्थानिक नाही तर जागतिक स्तरावरील गंभीर प्रश्न बनलाय. पर्यावरण विभागाची जबाबदारी केवळ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळापुरती मर्यादित नाही तर उद्योगांचे हित जपत पर्यावरणाचेही रक्षण करणे गरजेचं आहे असं त्यांनी यावेळी म्हटलंय. शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन सोहळ्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील डान्स बारच्या मुद्द्यावर भाष्य केलं होतं. याच मुद्द्यावरून आता मनसैनिक आक्रमक झालेत. पनवेलमध्ये सुरू असलेल्या लेडीज बारमध्ये मनसेने तोडफोड करत मनसेचा खळखट्याळ या पद्धतीचा पवित्रा घेतला आहे. यावेळी त्यांनी रायगड जिल्ह्यातील लेडीज बारचा उल्लेख केला होता. शिवाय तेथील तरुण डान्स बारमुळे बर्बाद होत असल्याचाही भाषणात त्यांनी उल्लेख केला आहे. तर अशातच आता राज ठाकरे यांनी डान्स बार बाबत केलेल्या टीकेनंतर पनवेलमधील मनसे कार्यकर्त्यांनी कोणगाव मधील नाईट राईड डान्स बारची तोडफोड केली आहे. कल्याण शहरात ऑनलाईन फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेअर मार्केटमध्ये जास्त नफ्याचे आमिष दाखवून एका महिलेला तब्बल 60,55,000 रुपयांचा गंडा घालण्यात आलाय. या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमुळे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये. तसेच जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या कोणत्याही ऑनलाईन गुंतवणुकीपासून सावध राहावे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत.
वसई विरार शहर महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार आणि त्यांच्या पत्नी भारती पवार यांना 4 ऑगस्टला सक्तवसुली संचालनालयाच्या मुंबईतील वरळी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहेत। या समन्स मागील आठवड्यात 29 जुलै रोजी पवार यांच्या शासकीय निवासस्थानासह त्यांच्या संबंधित एकूण 12 ठिकाणी ईडीने टाकलेल्या छाप्यानंतर बजावण्यात आले आहेत। या धडक कारवाईत ईडीला मोठ्या प्रमाणावर आर्थिक भ्रष्टाचार, बेनामी मालमत्ता आणि बनावट कंपन्यांद्वारे पैशांची हेराफेरी केल्याचे गंभीर पुरावे मिळाले। मोहम्मद सिराज याने 5व्या कसोटी सामन्यात 14व्या ओव्हरमधील 5व्या बॉलवर झॅक क्रॉली याचा क्लीन बोल्ड करत इंग्लंडला पहिला झटका दिलाय। यासह तिसऱ्या दिवसाचा खेळ संपलाय। भारताने इंग्लंडला विजयासाठी 374 धावांचं आव्हान दिलं होतं। इंग्लंडने प्रत्युत्तर दुसऱ्या डावात खेळ संपेपर्यंत 1 विकेट गमावून 50 धावा केल्या। क्रॉली 14 धावांनंतर बाद झाला तर बेन डकेट 34 धावांवर नाबाद परतला आहे। त्यामुळे आता चौथ्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी आणखी 324 धावा कराव्या लागणार आहेत। तर भारतीय संघाला मालिका बरोबरीत करण्यासाठी फक्त 8 विकेट्सचीच गरज आहे। त्यामुळे आता चौथ्या दिवसाच्या खेळाकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे। कोणत्याही नात्यापेक्षा मैत्रीचं नातं हे अतिशय खास असतं। निस्वार्थी असलेलं हे नातं प्रत्येक सुखदुःखात कायम आपल्या सोबत असतं। याच नात्याचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे हा साजरा करण्यात येतो। तर आज जगभरात फ्रेंडशिप डे साजरा केला जाणार आहे। मैत्री दिन साजरा करण्यामागील उद्देश केवळ मैत्रीचे बंध मजबूत करणं नव्हे, तर हा खास दिवस जुन्या सच्च्या हरवलेल्या मित्रांना पुन्हा एकदा भेटण्याची संधीही मिळवून देतो। मित्र हे आयुष्यातील कठीण वेळेचे सगळ्यात मोठं आधारस्तंभ असतात। मैत्री दिवस हा त्यांचा साथ दिल्याबद्दल आभार मानण्याचा दिवस आहे। हॅपी फ्रेंडशिप डे। तर या होत्या आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या घडामोडी। अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी।